किती मीटरचा सध्या अतिक्रमण इथं नेवाशात काढणार आहे? नाही, ते माझ्या हातीतलं मी काढणार आहे. कुठं ती 12 असेल, कुठं 15 असेल. निश्चित नाही आहे, म्हणजे 12 किंवा 15 मीटर असं आहे. काही जणांचे प्रॉपर्टी कार्ड आहे तिथे, तर ते अभ्यास करावा लागणार. अभ्यास अंती सांगू शकेल. म्हणजे अजून मार्किंग कोणाच चालू आहे? हां, अजून निश्चित नाही अतिक्रमण काढण्याचं? चालू आहे, काढणार आहे. काढणार आहे. अच्छा. नेवासा अतिक्रमण प्रकरण, प्रशासन विरुद्ध जनता, संघर्ष शिगेला. नेवासा शहरात अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेने मोठा गदारोळ निर्माण केला आहे. प्रशासनाने कोणतीही ठोस हद्द निश्चित न करता 12 ते 15 मीटरपर्यंत अतिक्रमण काढण्याचे असल्याचे सांगितले आहे. नागरिकांचा विरोध धुडकावून प्रशासन पोलीस फौजफाट्यासह कारवाईसाठी सज्ज झाले आहे. यामुळे शहरात तणाव निर्माण झाला असून व्यापारी आणि नागरिक आक्रमक झाले आहेत. रस्त्याचा मध्यच ठरलेला नाही, मग अतिक्रमणाचे मोजमाप कुठून आले, हा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत. नगरपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील समन्वयाचा अभाव स्पष्ट दिसत असून कोणत्या आधारावर ही कारवाई होत आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. अर्धवट माहितीच्या आधारे मोजणी करून मनमानीपणे अतिक्रमण हटवले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे खाजगी मालमत्तांवरही प्रशासनाचा घाला सुरू आहे. अनेक जागा खाजगी असूनही त्यावर बुलडोझर चालवले जाणार आहे. आमची स्वतःची मालमत्ता असूनही ती अतिक्रमण म्हणून हटवली जात आहे. हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा संतप्त इशारा नागरिकांनी दिला आहे. प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत कारवाई सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवले जाणार आहे. मात्र नागरिकांनी याला तीव्र विरोध दर्शवला असून सरकारच्या मनमानी कारवाई विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. नेवास्यात संघर्ष टोकाला पोहोचला असून प्रशासनाच्या बळजबरी पुढे जनता झुकणार की मोठ्या जनआंदोलनाची ठिणगी पडणार, हे येणारा काळ ठरवेल. किती मीटरचा सध्या अतिक्रमण इथं नेवाशात काढणार आहे? नाही, ते माझ्या हातीतलं मी काढणार आहे. कुठं ती 12 असेल, कुठं 15 असेल. निश्चित नाही आहे, म्हणजे 12 किंवा 15 मीटर असं आहे. काही जणांचे प्रॉपर्टी कार्ड आहे तिथे, तर ते अभ्यास करावा लागणार. अभ्यास अंती सांगू शकेल. म्हणजे अजून मार्किंग कोणाच चालू आहे? हां, अजून निश्चित नाही अतिक्रमण काढण्याचं? चालू आहे, काढणार आहे. काढणार आहे. अच्छा. आताच दुबाले यांनी आम्हाला प्रतिक्रिया दिली होती का कुठं 12 किंवा 15 असे आम्ही अतिक्रमणाचं हे करणार आहे निर्धारण. तरी त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? मी PWDच्या अधिकाऱ्यांना हे सांगू इच्छितो व या सोशल मीडियाच्या आधारे सर्व अधिकारी, प्रशासन, जनता, लोकप्रतिनिधी यांना कळवू इच्छितो या संदेशामार्फत की गेली 1 महिन्यापासून साऱ्या राज्यातच PWDने इतर विभागाने नोटिसा दिलेल्या आहेत. परंतु नेवासा शहराची परिस्थिती बघता नेवासा शहरात PWD विभागाने ज्या नोटीस दिल्या होत्या की रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटरपर्यंत आमच्या हद्दीतलं अतिक्रमण काढून द्यावे, या गोष्टीला साधारणतः 1 महिना झाला. तदनंतर लोकांनी स्वतःहून जेवढे अतिक्रमण काढता येईल तेवढे अतिक्रमण पूर्ण काढलेलं आहे. गेली महिनाभरापासून अतिक्रमण काढून नेवासा शहरामध्ये चहा पिण्याची सुद्धा एखादं हॉटेल सापडत जावं लागतं की चहा पिण्या अशी परिस्थिती झाली. तदनंतर लोकप्रतिनिधींशी अधिकाऱ्यांशी चर्चा करून काहीतरी मार्ग निघतो का याही चर्चा झाल्या. शेवटी या निर्णयावर आलो का ठीक आहे, पण तुमचं हद्दीचं जेवढं अतिक्रमण नियमानुसार आहे तेवढं तुमची काढायचीच इच्छा आहे, आम्हीही तयार आहे. म्हणून वारंवार गेली 10-12 दिवसापासून PWD विभागाकडे समस्त नेवासा शहर फाटा गावकरी लोक जाऊन त्यांच्याकडं मागणी केली, निदान तुमची हद्द खुणा कायम करा, PWDच्या हद्द खुणा कायम करा, आम्हाला एक मार्किंग करून द्या, तुमचं उर्वरित तुमच्या भागात जेवढं अतिक्रमण आम्ही तेवढं स्वतःहून काढून घेतो. या मागणीचं आम्ही वारंवार मागणी केली, परंतु PWD विभागाने तशी मार्किंग काही केली नाही. आणि आज इतका मोठा फौज फाटा घेऊन आले की असं वाटायला लागलं की नेवासखोर म्हणजे दरोडेखोर आहेत, दंगलखोर आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी फार मोठा फौज फाटा घेऊन आले. या गोष्टीचा मी निषेध करतो. वास्तविक पाहता PWD विभागाने एक दिवस कमीत कमी 1 दिवस अगोदर तरी त्यांची हद्द टाकून द्यायला पाहिजे, कुठपर्यंत त्यांची हद्द आहे. आमचे व्यापारी बंधू ग्रामस्थांनी त्यांचं अतिक्रमण काढलं असतं, परंतु तो आजही त्यांनी कुठं हद्द आहे काय त्यांना विचारलं तर ते सांगतात नगरपंचायतला सांगितलं. नगरपंचायतचे अधिकारी आले, नगरपंचायत म्हणते हद्द दाखवणं हे आमचं काम नाही आहे. तर हे आम्हाला पण समजतं, कारण सिटी सर्वेमार्फत त्यांनी त्यांची हद्द कोणाआधी कायम करून घेणं गरजेचं होतं. आणि ते हद्द त्यांच्या हद्दीत असलेलं अतिक्रमण मग त्यांनी न सांगता पाडलं तरी आमचं हरकत नाही, परंतु तुमची हद्द गुन्हाच कायम नाही आणि तुम्ही डायरेक्ट JCB घेऊन आलेत, पोलीस बंदोबस्त घेऊन आला. म्हणजे तुमचा उद्देश जाणून बुजून नेवासा शहर, नेवासा अराजकता माजवण्याचा उद्देश दिसतो आणि याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. यदा कदाचित जर कधी त्यांचा नियम 15 मीटरचा आहे, 15 मीटर नंतर एखाद्या व्यावसायिकाची जागा
10 फूट 6 फूट उरते, त्याच्यात त्याला पोटा पाण्यापुरता व्यवसाय करता येऊ शकतो. परंतु याच्यावर असं वाटतं की प्रशासनाला ते कोणताही त्यांची जागा पण उरून द्यायची नाही, त्यांना उपासमारीची वेळ आणायची आणि हे जागा वाचवण्यासाठी सामान्य व्यापारी तिथे जाणार आहे आणि नंतर पोलीस बळाचा वापर करतील, त्याच्यामध्ये लाठीचार्ज होईल, नाहक व्यापाऱ्यांना त्रास होईल, केसेस होईल. तर ही मानसिकता कोणत्याही व्यापाऱ्याची नाही. परंतु या व्हिडिओद्वारे आम्ही पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या नियमानुसार आधी तुमचा हद्द गुन्हा कायम करा. त्यानंतर आम्हाला जो वेळ मिळाला आहे त्याच्यात आम्ही काढून घेतलं तर ठीक आहे, नाही तर तुम्ही तुमच्या हद्द खुणा निश्चित करून किती दिवसाचा वेळ भेटला पाहिजे आपल्याला. वेळ मिळाला नाही तर त्याला पण प्रथमतः हद्दी गुन्हा काढून द्या. बिगर हद्दी गुन्हा करता, हद्द गुन्हा कायम न करता तुम्ही काढायला जाताल तर आमचं नुकसान सगळ्याच बाबतीत होतं आहे, साऱ्या व्यापाऱ्याचं नुकसान होतं आहे. या व्हिडिओद्वारे मी सांगतो की आधी तुम्ही हद्द गुन्हा कायम करा. ते नाही करता काढायचा प्रयत्न केला तर व्यापारी त्याच्यामध्ये विरोध करतील, व्यापाऱ्याने विरोध केला तर पोलीस प्रशासन लाठीचार्ज करेल. आणि ह्या घटना होऊ नये, परिणामी जे काही वाईट होईल त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. या व्हिडिओद्वारे मी हे सांगू इच्छितो. जय हिंद, जय भारत. प्रॉपर्टी कार्ड आहे, जे लोक मालक आहे, वडिलोपार्जित जे प्रॉपर्टी आहे त्या लोकांनी बरोबर त्यांनी मोजमाप करावं आणि ते मोजमाप करून त्यांनी आमचं हे पण म्हणणं नाही का पूर्ण अतिक्रमण काढा, त्यांचा पण बिचारांचा काहीतरी मार्ग लावायला पाहिजे आणि त्या पद्धतीने व्यवस्थित. बरं, सगळे लोक त्यांना समंजसपणाने सहकार्य करू राहिले, सगळे लोक त्यांना सांगतात की तुम्ही आम्हाला पार्किंग करून द्या, आम्ही क्लिअर तयार करायला, तर त्या पद्धतीने त्यांनी सहकार्य करायला पाहिजे. बाकीची जनता पण त्यांना सहकार्य करायला तयार आहे. आता हे 12 मीटर 15 मीटरचा जो चालू होता त्या संदर्भात काय सांगाल? कायदेशीर आपण काय बोलू शकतो, आता त्यांचा विषय जो किती काढायचा काय ठेवायचा आम्ही नाही बोलू शकत. आमची प्रॉपर्टी जर लागत असेल तर त्यांनी आम्हाला कायदेशीर नोटीस द्यावी. आमची जागा आहे, करावी, मोबाईल द्यावा आम्हाला. काय असेल तर आम्ही आम्ही पण सहकार्य करत आहे. आणि आता सध्या रस्त्याचा मध्य सापडत नाही, मध्यबिंदू, त्या संदर्भात काय बोलायला आपण? साहेब म्हणतात, नगरपंचायतवाल्याला बोलला, नगरपंचायतवाले म्हणतात सिटी सर्वेवाल्याला, आता ते त्यांचा विषय आहे, ते त्या पद्धतीने बोलतील, ते त्याच्यामध्ये आम्ही काय बोलू शकतो. आणि आपल्याला या संदर्भात अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटिसा नाही दिल्या का, आपलं असं म्हणणं आहे? नाही आम्हाला नोटीस आली. नाही, आपण आता बोलले नोटीस आम्हाला आम्ही अतिक्रमण धारक नाही अच्छा. आम्ही अतिक्रमण धारक नाही, आम्हाला बेकायदेशीर नोटीस दिलेली आहे. सर, सगळ्यात नोटीस दिली म्हणजे त्यांनी नोटिसा दिलेल्या अच्छा. आहेत, त्याच्यामुळे त्या नोटीस बेकायदेशीर दिली, त्याच्याबद्दल काय आमचं हे ती खोटी बेकायदेशीर नोटीस आहे. नाही साहेब, एक मिनिट आता किती मीटर काढणार तुम्ही रस्त्याच्या मध्यापासून? आमचं म्हणणं एकच आहे का जी परिस्थिती आहे तुम्ही रीत सर तुम्ही मोजमाप करा. ऐका ना, ते येतं तिथं आम्ही काय करतो, त्यांनी यायला पाहिजे ना लोकांमध्ये. बोला त्यांना नियमाने ज्या लोकांचे प्रायव्हेट प्रॉपर्टी ऐका ना, त्यांना सांगा ज्या लोकांचे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्याला हात लावू नये. बाकीचं जे अतिक्रमण आहे तुम्ही 100% आमचं काहीच म्हणणं नाही. दोन मिनिट आमच्या मालकीची जागा आहे, प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणजे आमच्या मालकीची जागा आहे. दुबई साहेब बोलवा इथं, बोलवा साहेब चला तुम्ही साहेब इकडे चला. कोण आहे आमचे जे मालक आहे प्रॉपर्टीवाले आमचं